आपण आता सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट इन सॉल्व्हंट समजून घेऊन राहिलेलो. मी तुम्हाला सांगितलं आहे की सोल्युबिलिटी स्टडी करत असताना सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट इन सॉल्व्हंट, जसं आपण सॉल्व्हंट फिक्स घेतो. सपोज हे तीन एक बीकर घेतले आपण आणि या बीकर मध्ये काय केलेलं आहे, 100 ml काय घेतलं आहे, सॉल्व्हंट घेतलं आहे. 100 ml सॉल्व्हंट घेऊ आपण आणि या सॉल्व्हंट मध्ये काय करू, 100 ml सॉल्व्हंट मध्ये अलग अलग सोल्यूट ऍड करू आणि यांची सोल्युबिलिटी चेक करू की मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट किती सोल्युबल होऊ शकते. या 100 ml सॉल्व्हंट मध्ये इथेही आपण काय करणार आहोत, दुसऱ्याही बीकर मध्ये 100 ml सॉल्व्हंट घेऊ, आहे की नाही. प्रत्येक याच्यात 100 ml सॉल्व्हंट घेऊ आणि ते सॉल्व्हंट ही सेमच घेऊ, वॉटर घेऊ सपोज. तर हे 100 ml सॉल्व्हंट घेतलं आपण आणि या सॉल्व्हंट मध्ये अलग अलग सोल्यूट ऍड करून पाहिले. जसं मी इथे एक NaCl हा सोल्यूट ऍड करून टाकला वॉटर या पोलर सॉल्व्हंट मध्ये. त्यानंतर या वॉटर पोलर सॉल्व्हंट मध्ये आपण इथे शुगर ऍड केलं. काय केलं, शुगर ऍड केलं आणि इथे आपण एक कार्बन डायऑक्साईड गॅस ऍड केला आहे ना. तर कशामध्ये, वॉटर मध्येच. तर असं लक्षात आलं की हे NaCl याच्यात डिझॉल्व्ह होत जाते होत जाते होत जाते आणि याची मॅक्झिमम सोल्युबिलिटी, याची मॅक्झिमम अमाऊंट सपोज सांगून राहिलो, एक्झॅक्ट माहिती नाही मला, पण सपोज हे 40 ग्रॅम डिझॉल्व्ह होत असेल, 40 ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट, 100 ml ऑफ सॉल्व्हंट, आहे की नाही. आता हेच जर आपण शुगर घेतलं तर हे शुगर फक्त 25 ग्रॅमच डिझॉल्व्ह होत असेल मॅक्झिमम. याच्यावर तर एक छोटस त्याच्या क्रिस्टलही डिझॉल्व्ह होणार नाही 100 ml मध्ये. आणि इथे हे 2 ग्रॅमच डिझॉल्व्ह होत असेल 100 ml मध्ये. बघा, लक्षात ठेवायचं आहे. समजून राहिलं मी काय सांगून राहिला होतो. मॅक्झिमम अमाऊंट यांचं 25 ग्रॅम होत असेल, याचं 2 ग्रॅम होत असेल 100 ml वॉटर मध्ये. तर हे झाली याची सोल्युबिलिटी, म्हणजे तो मॅक्झिमम किती डिझॉल्व्ह होऊ शकते एका युनिट व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट मध्ये. त्याला आपण त्यांची काय म्हणत असतो, सोल्युबिलिटी ऑफ दॅट सोल्यूट इन अ सॉल्व्हंट ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. कारण टेम्परेचर बदललं तर सोल्युबिलिटी चेंज होत असते. तर हे टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवू, एका कॉन्स्टंट टेम्परेचर हे प्रयोग करू आपण आणि प्रत्येक सोल्यूट याच्यामध्ये अलग अलग सोल्यूट एका सॉल्व्हंट मध्ये ऍड करून पाहू. तर मॅक्झिमम सोल्यूट जे ऍड होईल, आहे की नाही, त्या 100 ml सॉल्व्हंट मध्ये ही त्या सोल्यूटची काय राहणार आहे, सोल्युबिलिटी राहील. तर जसं इथे NaCl हे पोलर सोल्यूट आहे आणि पोलर सॉल्व्हंट मध्ये टाकल्यामुळे त्याची सोल्युबिलिटी थोडी जास्त वाटते आपल्याला. शुगर हे कोव्हॅलंट सॉलिड आहे आणि कोव्हॅलंट सॉलिड जर पोलर सॉल्व्हंट मध्ये टाकली तर त्याची सोल्युबिलिटी थोडी कमी आहे. आणि कार्बन डायऑक्साईड गॅस आहे आणि गॅसची सोल्युबिलिटी वॉटर मध्ये कमी आहे कार्बन डायऑक्साईड. तर हे जे सोल्युबिलिटी आहे की नाही, सोल्युबिलिटी म्हणजे ऍक्च्युअली काय असते, तर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट दॅट डिझॉल्व्ह इन अ युनिट व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट ऍट अ गिवन टेम्परेचर इज कॉल्ड ॲज सोल्युबिलिटी ऑफ दॅट सोल्यूट इन अ सॉल्व्हंट. त्याला आपण त्याची सोल्युबिलिटी म्हणू त्या सॉल्व्हंट मध्ये. आलं सर्वांच्या लक्षात मी काय सांगितलंय ते. म्हणून याची डेफिनेशन पाठ करायची नाही, आपल्याला लक्षात आलं पाहिजे सोल्युबिलिटीची डेफिनेशन काय करसाल, द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट दॅट इज डिझॉल्व. इथे काय झालं आता, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व कम्प्लिटली इन अ गिवन अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज सोल्युबिलिटी ऑफ दॅट सोल्यूट इन अ गिवन सॉल्व्हंट, है ना. अशा प्रकारे जसं आपण आत्ताच उदाहरण समजून घेतले होते की एक सॉल्व्हंट घेतलं आणि 100 ml सॉल्व्हंट मध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट जे डिझॉल्व्ह होते, आहे की नाही, आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो, सोल्युबिलिटी म्हणत असतो. आता ही जी सोल्युबिलिटी असते, आपण ग्रॅम ऑफ सोल्यूट पर 100 सेंटीमीटर क्यूब ऑफ सॉल्व्हंट, म्हणजे पर 100 ml सॉल्व्हंट मध्ये किती ग्रॅम सोल्यूट डिझॉल्व्ह होत असते असं मोजतो आपण. किंवा इट इज एक्सप्रेस इन द टर्म ऑफ मोल पर डीएम क्यूब, किती मोल सोल्यूट पर डीएम क्यूब मध्ये डिझॉल्व्ह होत असते असं सुद्धा आपण काय करत असतो, एक्सप्रेस करत असतो. सोल्युबिलिटी चेंज विथ टेम्परेचर, सोल्युबिलिटी टेम्परेचर चेंज केल्यामुळे काय होत असते, चेंज होत असते. जर टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी वाढते, आपण समोर फॅक्टर पाहणारच आहोत. आता ऑन द बेसिस ऑफ
amount of solute dissolved in a given solvent किंवा solution. These solution are of 3 types. अमाऊंट ऑफ सोल्यूट किती आहे सोल्युशन मध्ये त्याच्या बेसिसवर आपण सोल्युशनची 3 प्रकार पाडलेले आहे सोल्युबिलिटीच्या बेसिसवर. सॅच्युरेटेड सोल्युशन, अनसॅच्युरेटेड सोल्युशन आणि सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. आता सॅच्युरेटेड सोल्युशन्स कोणाला म्हणणार आहोत माहिती आहे का आपण? सॅच्युरेटेड सोल्युशन जर बनवायचं असेल तर आपण काय करत असतो, एक सोल्यूट घेतो सपोज. बघा लक्षात ठेवायचं आहे. सॅच्युरेटेड सोल्युशन बनवण्यासाठी सपोज मी एक सोल्यूट घेतलाय शुगर आणि शुगर मी वॉटर मध्ये काय केलाय डिझॉल्व्ह करत चाललो. बघा लक्षात ठेवायचं आहे की नाही. तर एक सॅच्युरेटेड सोल्युशन बनवण्यासाठी आपण सोल्यूट कोणता घेतला आहे बघा लक्षात ठेवा. शुगर सोल्यूट घेतलाय आणि हे शुगर सोल्यूट आपण वॉटर मध्ये काय करत चाललो डिझॉल्व्ह करत नेत आहोत. आलं लक्षात मी काय बोलून राहिला होते. सपोज याच्यात वॉटर घेतलं आपण आणि याच्यात शुगर ऍड केलाय. तर सुरुवातीला हे शुगर जेव्हा आपण वॉटर मध्ये काय करू ऍड करू त्यावेळेस रेट ऑफ डिसोसिएशन बघा रेट ऑफ डिसोसिएशन हे जास्त असेल सुरुवातीला आहे ना. ऍट द सेम टाइम हे शुगर सोल्युशन जे आहे या शुगर सोल्युशन मध्ये जे शुगरचे मॉलिक्यूल आहे ते पुन्हा काय होत असते रिक्रिस्टलाइज वापस एकमेकांवर कोलिजन होते आणि ते क्रिस्टल मध्ये कन्वर्ट होत असते. त्याला आपण म्हणत असतो रेट ऑफ रिक्रिस्टलायझेशन. रिक्रिस्टलायझेशन सुरुवातीला रिक्रिस्टलायझेशनचा रेट काय असेल कमी असेल आणि रेट ऑफ डिझॉल्युशन काय राहणार आहे जास्त राहील. पण काही वेळानंतर सोल्यूट खूप सारे या सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर रेट ऑफ रिक्रिस्टलायझेशन ही वाढत जाईल. एक स्टेज अशी येईल की ज्यावेळेस इनफ अमाऊंट ऑफ सोल्यूट याच्यात डिझॉल्व्ह झालेलं असेल म्हणजे जेवढं सोल्युबिलिटी आहे त्याची मॅक्झिमम सोल्युबल होणार आहे तेवढं जेव्हा तो डिझॉल्व्ह होईल आहे की नाही की आफ्टर दॅट द रेट ऑफ रिक्रिस्टलायझेशन अँड रेट ऑफ डिसोसिएशन बिकम इक्विलिब्रियम. हे काय होऊन जाईल इक्विलिब्रियम कंडिशन्स मध्ये येऊन जाईल. बरोबर आहे. रेट ऑफ डिसोसिएशन अँड रेट ऑफ रिक्रिस्टलायझेशन. At that situations the solution is said to be the saturated solution. म्हणजे एक छोटासा पार्टिकल सुद्धा आता या स्टेजला त्याच्यात डिझॉल्व्ह होणार नाही कारण त्यावेळेस रेट ऑफ डिझॉल्युशन आणि रेट ऑफ रिक्रिस्टलायझेशन काय झालेलं आहे सेम झालेलं आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलंय. द सोल्युशन दॅट कंटेन just amount of solute dissolved necessary to establish a equilibrium between the dissolved solute and undissolved solute is called as saturated solution. त्या सोल्युशन्सला आपण काय म्हणू सॅच्युरेटेड सोल्युशन. इन सॅच्युरेटेड सोल्युशन नो मोर सोल्यूट आर डिझॉल्व्ह. आता याच्यात थोडंही सोल्यूट काय होणार नाही डिझॉल्व्ह होणार नाही. म्हणून आपण सांगतो की सॅच्युरेटेड सोल्युशन जे बनत असते त्याच्यात आपण थोडं सोल्यूट ऍड करून पाहिलं तर आता सोल्यूट ते ऍड होणार नाही आणि म्हणून इन सॅच्युरेटेड सोल्युशन रेट ऑफ डिसोसिएशन बिकम रेट ऑफ रिक्रिस्टलायझेशन. रेट ऑफ डिसोसिएशन आणि रेट ऑफ रिक्रिस्टलायझेशन सेम असते आहे की नाही आणि त्यामुळं नो मोर सोल्यूट आर डिझॉल्व्ह. आता याच्यात थोडंसेही आपण सोल्यूटचे पार्टिकल टाकले तर ते डिझॉल्व्ह होणार नाही. द टू अपोजिट फोर्सेस टेक प्लेस इक्वल रेट. रेट ऑफ डिझॉल्युशन आणि रेट ऑफ रिक्रिस्टलायझेशन सेम रेटनं घडल आणि त्याच्यामुळे नो मोर सोल्यूट आर डिझॉल्व्ह. ऍट दिस स्टेज द सोल्युशन इज सेड टू बी द सॅच्युरेटेड सोल्युशन. आता दुसरं असते अनसॅच्युरेटेड सोल्युशन. अनसॅच्युरेटेडचं मिनिंग आहे की जस्ट इनफ अमाऊंट ऑफ सोल्यूट त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह केल्या गेलेलं नाहीये म्हणजे रेट ऑफ डिसोसिएशन हे मोर आहे ऍज कम्पेअर टू रेट ऑफ रिक्रिस्टलायझेशन. मीन्स मोर सोल्यूट शुड बी डिझॉल्व्ह आणि म्हणून the solution which contain less amount of solute than that of saturated solution is called as unsaturated solution. त्याला unsaturated solution म्हणत असतो. In unsaturated solution there is no established equilibrium between the rate of dissociation and rate of recrystallization and means there is additional amount of solute are dissolved in the solutions. ठीक आहे. Finally आहे super saturated solution. A solution which contain excess of solute than that of the saturated solution. हे सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे असं सोल्युशन असते की ज्यांच्यामध्ये एक्सेस ऑफ सोल्यूट असते दॅन दॅट ऑफ द सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन पेक्षा आणि जस्ट वेन वी ऍड
one crystal of the substance in the solution, super saturated solution, the solution get precipitate, ते घट्ट होऊन जाते वापस. म्हणजे हे आपण एक्स्ट्रीम कंडिशन्स असते की जिथे आपण सुपर सॅच्युरेटेड बनवलेलं आहे, सॅच्युरेटेड पेक्षाही जास्त डिझॉल्व्ह केलेलं आहे, आणि आपण जर त्याच्यात सोल्यूटचे एक दोन पार्टिकल जरी टाकले तर द सोल्युशन बिकम म्हणजे प्रेसिपिटेट, सोल्युशन प्रेसिपिटेट होऊन जाते, म्हणजे त्यातले एक्सेस ऑफ सोल्यूट वापस घट्ट होऊन जातात, प्रेसिपिटेट होते, म्हणजे अप टू द सॅच्युरेटेड सोल्युशन, सॅच्युरेटेड सोल्युशन बनवून ठेवतात. ठीक आहे, त्याला आपण सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. आता सोल्युशन बनवत असताना सर्वात महत्वाचं आहे फॅक्टर अफेक्टिंग ऑन द सोल्युबिलिटी. आता जेव्हा आपण सोल्युशन बनवत असतो तर त्या सोल्युशन बनवत असताना आपण दोन महत्वाचे सोल्युशन स्टडी करणार आहोत, सोल्युबिलिटी स्टडी करणार आहोत. सॉलिड सोल्यूटची, बघा लक्षात ठेवायचं आहे, सॉलिड सोल्यूटची लिक्विड सॉल्व्हंट मध्ये सोल्युबिलिटी चेक करणार आहोत आपण. हे फॅक्टर अफेक्टिंग यांच्यावर पाहणार आहोत पहिलं. आणि दुसरं आपण गॅसियस सोल्यूटची, बघा लक्षात ठेवायचं आहे, गॅस सोल्यूटची लिक्विड सॉल्व्हंट मध्ये सोल्युबिलिटी चेक करणार आहोत आपण. फॅक्टर कोणकोणते अफेक्ट करत असतात ते, आणि म्हणून आपण स्टडी करून राहिलेलो आहोत फॅक्टर अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटीवर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात हे समजून घेणार आहोत. बरोबर आहे. तर पहिलं आपण सोल्युबिलिटीवर कोणतं फॅक्टर अफेक्ट करते ते समजून घेऊ. सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस, लिक्विड और सॉलिड सोल्यूट इज अफेक्टेड बाय सोल्युबिलिटी ऑफ सबस्टन्स डिपेंड अपॉन. आता सोल्युबिलिटी कशावर डिपेंड असते? नेचर ऑफ सोल्यूट अँड नेचर ऑफ सॉल्व्हंट, या दोन्ही याच्यावर डिपेंड असते. तुमचं सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं नेचर कसं आहे, टेम्परेचर आणि प्रेशर, या चार फॅक्टरवर सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंट. सुरुवातीला आपण काय चेक करणार आहोत? सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड सोल्यूट. बघा लक्षात ठेवायचं आहे, सॉलिड सोल्यूटची सोल्युबिलिटी, सॉलिड सोल्यूटची सोल्युबिलिटी लिक्विड सॉल्व्हंट मध्ये आपण चेक करणार आहोत, लिक्विड सॉल्व्हंट मध्ये चेक करणार आहोत. आता या लिक्विड सॉल्व्हंट मध्ये चेक करत असताना कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात, आपण हे दोन्ही फॅक्टर एक लिहिलं तरी चालते. नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट, सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं नेचर काय आहे याच्यावर याची सोल्युबिलिटी डिपेंड असते. जसं सोल्यूट जर काय असेल, हे सोल्यूटचं नेचर दोन प्रकारचं राहू शकते. एक तर पोलर सोल्यूट राहते, आहे की नाही, जसं HCl आहे, हे पोलर सोल्यूट आहे कारण याच्यात Cl निगेटिव्ह H पॉझिटिव्ह आहे. दुसरे नॉन पोलर सोल्यूट असतात, नॉन पोलर सोल्यूट आहे. नॉन पोलर सोल्यूट म्हणजे ज्यांच्यामध्ये पोलॅरिटी नसते, जसं नॉन पोलर सोल्यूट मध्ये C6H6 बेन्झिन जर घेतला आपण, हे झाला, किंवा बेन्झोइक ऍसिड घेतला, अशा प्रकारचे. आता यांचं आपण कोणामध्ये सोल्युबिलिटी चेक करणार आहोत? सॉल्व्हंट मध्ये. सॉल्व्हंट ही दोन प्रकारचे राहतात. पोलर सॉल्व्हंट, बघा लक्षात ठेवायचं आहे, पोलर सॉल्व्हंट असते किंवा नॉन पोलर सॉल्व्हंट असते. काय असते? नॉन पोलर सॉल्व्हंट असते. तर यांच्यामध्ये आपण यांची सोल्युबिलिटी चेक करणार आहोत. आता नेचरचा नियम आहे, या दोघांचे जर नेचर सारखं असेल, केमिकली हे सारखे असतील, लाईक डिझॉल्व लाईक, हा नेचरचा नियम आहे, म्हणजे सारखं सारख्यामध्ये डिझॉल्व्ह होईल. जर पोलर सोल्यूट असेल आणि पोलर सॉल्व्हंट असेल तर दे आर रेडिली सोल्युबल, ते इझिली काय होऊन जाईल? सोल्युबल होऊन जाईल, आहे की नाही. जर दोन्ही पोलर असेल तर ते काय होतील? सोल्युबल होतील, आहे ना. आणि दोन्हीही नॉन पोलर जरी असेल, म्हणजे सोल्यूटही नॉन पोलर असेल आणि सॉल्व्हंटही नॉन पोलर असेल, तरी ते सोल्युबल होतील. पण कॉन्ट्रास्टिंग जर घेतलं, सोल्यूट जर तुम्ही पोलर घेतलं आणि सॉल्व्हंट नॉन पोलर घेतलं तर दे आर इनसोल्युबल, ते इनसोल्युबल होईल. किंवा नॉन पोलर सोल्यूट पोलर सॉल्व्हंट मध्ये जरी घेतलं तरी ते इनसोल्युबल होईल. बरोबर आहे. अशा प्रकारे. तर त्याच्यामुळं आपण नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंट हे पहिलं फॅक्टर आहे, दुसरं टेम्परेचर आणि तिसरं प्रेशर. ते फॅक्टर वन बाय वन आपण समजून घेणार आहोत. बघा आता पहिलं फॅक्टर समजून घेऊ आपण, आहे की नाही. तर व्हॉट आर द फॅक्टर अफेक्टिंग ऑन द सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड, असं जर विचारलं असेल तर नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट याच्यावर कोणकोणतं फॅक्टर डिपेंड आहे, की नेचर ऑफ सॉलिड सोल्यूटचं आणि सॉल्व्हंटचं नेचर कसं आहे यांच्यावर डिपेंड आहे.
सॉल्यूट सोल्यूट डिझॉल्व इन लिक्विड विच इज केमिकली सिमिलर. जर आपला सॉलिड सोल्यूट असेल आणि तो लिक्विड सॉल्व्हंट मध्ये जर डिझॉल्व करत असेल आणि तो केमिकली सिमिलर असेल, केमिकली सिमिलर म्हणजे पोलर पोलर, नॉन पोलर नॉन पोलर, म्हणजे लाईक डिझॉल्व लाईक. हा युनिव्हर्सल नियम आहे की पोलर पोलर मध्ये डिझॉल्व होईल आणि नॉन पोलर नॉन पोलर मध्ये डिझॉल्व होईल. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. त्याच्यामुळं इट मीन्स दॅट पोलर सोल्यूट डिझॉल्व इन पोलर सॉल्व्हंट अँड नॉन पोलर सोल्यूट डिझॉल्व इन नॉन पोलर सॉल्व्हंट. फॉर एक्झाम्पल, जसं एक उदाहरण घेतलं आपण इथे, उदाहरणामध्ये आपण जर NaCl हा जर घेतला तर Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह आयोनिक कंपाऊंड आहे, हा मोर सोल्युबल होईल वॉटरमध्ये, कारण वॉटर ही पोलर सॉल्व्हंट आहे की नाही, आणि म्हणून पोलर पोलर मध्ये जास्त डिझॉल्व होईल. हेच आपण जर शुगर मॉलिक्यूल घेतले तर शुगर हे कोव्हॅलंट कंपाऊंड आहे, म्हणजे नॉन पोलर आहे, आणि नॉन पोलर असेल तर दे आर लेस सोल्युबल, हे थोडे कमी सोल्युबल होतील कशामध्ये, वॉटरमध्ये, आहे की नाही. अशा प्रकारे तर हे नियम आहेत नेचरचे, लाईक डिझॉल्व लाईक. केमिकली जर दोन सारखे असेल तर ते रेडिली काय होतील, डिझॉल्व होतील. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल, आहे की नाही. आता नेक्स्ट पाहू आता आपण, बघा टेम्परेचर. हा, आता टेम्परेचर हे खूप महत्वाचं फॅक्टर आहे. आता हे पहिला वर्डिंग काय म्हणते ते बघा, लक्षात ठेवायचं आहे. जनरली सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. हे जे आपला सॉलिड सोल्यूट आहे की नाही, सॉलिड सोल्यूट आहे आपला, जेव्हा आपण हे एखाद्या सोल्युशन बनवतो, आपण एका सॉल्व्हंट मध्ये टाकला आणि सोल्युशन बनवलं, आहे की नाही, तर यांचं जर टेम्परेचर आपण 10 डिग्रीनं वाढवलं या सोल्युशनचं, तर ऑलमोस्ट या सोल्यूटची सोल्युबिलिटी या सॉल्व्हंट मध्ये काय होते, डबल होते. जनरली, नेहमी असं होणार नाही, लक्षात ठेवा. आपण सांगतो आता, जनरली सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर, असं म्हणतो आपण, आहे की नाही. जनरली एखाद्या सॉलिड सोल्यूटची लिक्विड सॉल्व्हंट मध्ये सोल्युबिलिटी टेम्परेचर वाढवल्यामुळे काय होत असते, वाढत असते. पण हे 100 डिग्री जरी टेम्परेचर वाढवलं आपण, एक मिनिट, बघा आपण दुसरं फॅक्टर समजून घेऊन राहिलो, टेम्परेचर. टेम्परेचर मध्ये काय आहे, जनरली सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. आपण जनरली जर एखादं सॉलिड एखाद्या लिक्विड मध्ये टाकलं आणि त्याचं टेम्परेचर वाढवलं तर त्याची सोल्युबिलिटी वाढत असते. जसं असं म्हटलं जात असते की सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इज ऑलमोस्ट डबल बाय रायझिंग द टेम्परेचर ऑफ सोल्युशन बाय 10 डिग्री. एखाद्या सोल्युशनचं टेम्परेचर जर आपण 10 डिग्रीनं वाढवलं, तर या 10 डिग्रीनं जर या सोल्युशनचं टेम्परेचर वाढवलं गेलं तर नॅचरली याच्यामध्ये हे जे सोल्यूट आपण ऍड करत असतो यांची सोल्युबिलिटी ऑलमोस्ट डबल होत असते, असं म्हटलं जात असते. पण ऍक्च्युली जी सोल्युबिलिटी प्रोसेस आहे ही एक तर एक्झोथर्मिक प्रोसेस राहील, बघा लक्षात ठेवायचं आहे. एक्झोथर्मिक प्रोसेस राहील किंवा एंडोथर्मिक प्रोसेस असते. कोणती असते, एंडोथर्मिक प्रोसेस. म्हणजे जेव्हा आपण सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये ऍड करतो तर एक तर हीट रिलीज होते किंवा हीट गेन होत असते. तर ऍक्च्युली सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंट हे एन्थाल्पी चेंजवर डिपेंड असते. कशावर डिपेंड असते म्हणते, एन्थाल्पी चेंज, है की नाही. मीन्स sometimes the solute when added into the solvent the heat is evolved, that phenomena is called as exothermic process, and sometimes when solute is added into the solvent heat is absorbed, that phenomena is called as endothermic process. मग यांचं म्हणणं आहे की जेव्हा आपण एखादा सॉलिड सोल्यूट, आहे की नाही, सॉलिड सोल्यूट आपण एखाद्या सॉल्व्हंट मध्ये ऍड करतो, बघा लक्षात ठेवायचं आहे, सॉल्व्हंट मध्ये ऍड करतो, तर ही प्रोसेस जर काय असेल, एंडोथर्मिक असेल. काय असेल, एंडोथर्मिक असेल, है ना. एंडोथर्मिक प्रोसेस होत असेल म्हणजे हीट इज ऍब्झॉर्ब इन द प्रोसेस. दॅट टाइम इन्क्रीजिंग टेम्परेचर, तुम्ही जर या प्रोसेस मध्ये काय केलं म्हणते, टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सोल्युबिलिटी इज इन्क्रीजेस. काय होते, सोल्युबिलिटी इन्क्रीजेस, सोल्युबिलिटी इन्क्रीजेस. आपण असं म्हणतो की त्यावेळेस सोल्युबिलिटी काय होत असते, त्याची इन्क्रीज होत असते.
आणि ज्या वेळेस आपण एखादा सॉलिड सोल्यूट जेव्हा एखाद्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करतो आणि ती प्रोसेस जर एक्झोथर्मिक असेल, ऑलरेडी हीट इव्हॉल्व्ह होत असेल, एक्झोथर्मिक असेल, हीट इव्हॉल्व्ह होत असेल, आणि या प्रोसेसचं जर आपण काय केलं, टेम्परेचर इन्क्रीज केलं, increasing temperature the solubility decreases असं म्हटलं जाते. solubility decreases म्हणजे सरळ सरळ एक्झोथर्मिक प्रोसेसचं टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी डिक्रीज होते, आणि एंडोथर्मिक प्रोसेसचं टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी इन्क्रीज होत असते. बट इट इज नॉट ऑलवेज ऑकर, बिकॉज कॅल्शियम क्लोराइड वेन डिझॉल्व इन वॉटर इट इज एक्झोथर्मिक प्रोसेस. ही प्रोसेस कशी आहे, एक्झोथर्मिक प्रोसेस आहे की नाही, एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. आणि अमोनियम क्लोराइड वेन डिझॉल्व इन वॉटर, अमोनियम क्लोराइड जेव्हा आपण वॉटर मध्ये डिझॉल्व करतो, किंवा अमोनियम नायट्रेट जेव्हा आपण वॉटर मध्ये डिझॉल्व करतो, इट इज एंडोथर्मिक प्रोसेस. ही एंडोथर्मिक प्रोसेस आहे, बरोबर आहे. आणि आता ह्या दोन्ही प्रोसेस मध्ये बाय रायझिंग द टेम्परेचर, बाय इन्क्रीजिंग द टेम्परेचर जर वाढवलं या प्रोसेसचं तर सोल्युबिलिटी इन्क्रीज होते. त्याच्यामुळे एक्झॅक्टली आपल्याला असं म्हणता येणार नाही की एंडोथर्मिक प्रोसेस आणि एक्झोथर्मिक प्रोसेसचं टेम्परेचर वाढवल्यामुळं बऱ्याच याच्यात हे ऑब्झर्वेशन करण्यात आलं, पण एक्झॅक्टली आपण असं नाही सांगू शकत की बऱ्याचशा अशा काही प्रोसेस असतात की ज्या प्रोसेसमध्ये एक्झोथर्मिक असो का एंडोथर्मिक असो, टेम्परेचर वाढवल्याने काय वाढलं, सोल्युबिलिटी इन्क्रीज झाली. आणि त्यामुळं आपण सरळ म्हणतो की बा एखादी प्रोसेस जर होत असेल तर त्यामध्ये जी सोल्युबिलिटी आहे, तर सोल्युबिलिटी ऍक्च्युली आपण कशावर डिपेंडंट करण्याचा प्रयत्न केला, एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक प्रोसेसवर. सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड सोल्यूट अँड लिक्विड सॉल्व्हंट आहे की नाही, इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर असं म्हटलं होतं आपण. आता इफ सबस्टन्स डिझॉल्व विथ द ऍब्झॉर्प्शन ऑफ हीट म्हणजे एंडोथर्मिक प्रोसेस झाली तर सोल्युबिलिटी इन्क्रीजेस विथ राइज इन टेम्परेचर. इफ सबस्टन्स डिझॉल्व with evaporation of heat means exothermic process, the solubility decreases with rising temperature. आता जसं डिझॉल्युशन ऑफ कॅल्शियम क्लोराइड इन वॉटर इज एक्झोथर्मिक अँड अमोनियम नायट्रेट इज एंडोथर्मिक, हेन्स इट इज एक्सपेक्टेड, असं एक्सपेक्टेड होतं की बा कॅल्शियम क्लोराइडची सोल्युबिलिटी डिक्रीज व्हायला पाहिजे आणि अमोनियम नायट्रेटची सोल्युबिलिटी इन्क्रीज व्हायला पाहिजे, बट बोथ आर इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर है ना. दॅट्स वाय वी आर नॉट डायरेक्टली कन्फ्युजन ऑन द एन्थाल्पी चेंज. Therefore, there are certain ionic solid, आपण बरेचसे असे आयोनिक सॉलिड आहे जे ग्राफिकली त्याच्या टेम्परेचरचं आणि त्यांच्या सोल्युबिलिटीचं रिलेशन्स आपण एका ग्राफ मध्ये दाखवलेलं आहे. इथे पहा, हा ग्राफ बघा. या ग्राफ मध्ये तुम्हाला लक्षात येते की काही आयोनिक सॉलिड दिलेले आहे आणि इकडे आपण त्यांची सोल्युबिलिटी चेक करून राहिलेलो आहोत. बघा, लक्षात ठेवायचं आहे, या ग्राफ मध्ये इकडे आपण सोल्युबिलिटी मांडलेली आहे की नाही, सोल्युबिलिटी ऑफ ग्रॅम सोल्यूट इन 100 ग्रॅम ऑफ वॉटर. म्हणजे 100 ग्रॅम वॉटर मध्ये आपण हे अलग अलग सोल्यूट ऍड करणार आहोत. 100 ग्रॅम वॉटर मध्ये हे अलग अलग सोल्यूट आपण ऍड करणार आहोत. आपण जर KCl त्यानंतर NaCl हे जर सोल्यूट ऍड केले तर इथे बघा, तुम्ही इथे 0, 20, 40, 60, 80, 100 तुम्ही टेम्परेचर राईज केलं तर यांच्यामध्ये काहीच फरक नाही पडून राहिला. बघा, लक्षात ठेवायचं आहे, स्लाइटली चेंज आहे सोल्युबिलिटी मध्ये. म्हणून या सॉलिडचं तुम्ही किती काही टेम्परेचर वाढवलं, बघा राइज इन टेम्परेचर, द सोल्युबिलिटी ऑफ दॅट आयोनिक सॉलिड आर नॉट इन्क्रीज. पण काही असे आयोनिक सॉलिड दिसतात तुम्हाला, जसं KNO3 आहे, अमोनियम सोडियम नायट्रेट आहे, NaBr नाही, NaBr याच कॅटेगरीमध्ये येईल, बरोबर आहे. तुमचा KBr दिसते हा वाला. तर हे वाले जे तुम्ही पाहून राहिले आहे KNO3 आहे की नाही, NaNO3 आणि KBr, यांचं टेम्परेचर जर तुम्ही इन्क्रीज केलं तर देअर सोल्युबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस आहे की नाही. सम सॉलिड ऑल्सो फाउंड दॅट, जसं अमोनियम सल्फेट दिसते तुम्हाला इथे, एक एक्सेप्शनल आहे, सोडियम सल्फेट Na2SO4. सोडियम सल्फेटचं तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी डिक्रीज होताना दिसते आहे की नाही. आणि म्हणूनच आपण व्हेरिएशन ऑफ सोल्युबिलिटी ऑफ सम आयोनिक सॉलिड विथ टेम्परेचर पाहून राहिलो एका ग्राफ मध्ये, आणि याच्यावर कन्क्लुजन्स काढून राहिलो की नॅचरली काय होणार आहे की असं जर आपण हे चेक केलं तर
तर यांच्यामध्ये द सोल्युबिलिटी ऑफ सबस्टन्सेस लाईक NaBr, KCl and K आणि NaCl चेंज स्लाइटली विथ टेम्परेचर. टेम्परेचर बदलल्यानं थोडंसं चेंज होऊन राहिलेलं आहे. सोल्युबिलिटी ऑफ KNO3, NaNO3 आणि KBr इन्क्रीजेस अप्रिसिएबली, खूप जास्त इन्क्रीज होताना दिसते. आणि सोल्युबिलिटी ऑफ सोडियम सल्फेट डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. हा शेवटचा ग्राफ तुम्हाला दिसते डिक्रीज वाला आहे की नाही. हा जो डिक्रीज होणारा ग्राफ आहे हा वाला, तर हा तुमचा सोडियम सल्फेटचा आहे. बाय रायझिंग द टेम्परेचर द सोल्युबिलिटी गोज ऑन डिक्रीजेस, आहे की नाही, अशा प्रकारे. आणि त्याच्यामुळं हे कन्क्लुजन्स या ग्राफून काढू शकतो आपण. त्याच्यामुळे एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही की एखाद्या सोल्यूटचं आपण किती टेम्परेचर वाढवल्यानं त्याची सोल्युबिलिटी किती वाढेल म्हणतो. आपण सांगतो की जनरली सोल्युबिलिटी वाढते, मॅक्झिमम सोल्यूटची वाढताना दिसते, आहे की नाही. असंही कन्क्लुजन काढण्यात आलं की बाय रायझिंग द टेम्परेचर ऑफ 10 डिग्री द सोल्युबिलिटी इज ऑलमोस्ट डबल, बट दॅट इज फॉर सम सोल्यूट. काही सोल्यूट साठीच वाढताना दिसते. काही सोल्यूटचं तर किती काही टेम्परेचर वाढवलं तरी जास्त सोल्युबिलिटी वाढत नाही. आणि काही सोल्यूट तर असे आहे की ज्यांचं टेम्परेचर वाढवल्यानं त्याची सोल्युबिलिटी डिक्रीज होत असते, आहे की नाही. अशा प्रकारे क्लिअर झालं मी काय म्हटलंय. आणि फायनली प्रेशरचा इफेक्ट काय होणार आहे. आता प्रेशरचा इफेक्ट सॉलिड सोल्यूटवर काहीच होणार नाही, कारण तुम्ही हे जे सॉलिड सोल्यूट असते आपलं, हे कॉम्प्रेस होते का प्रेशर दिल्यानं? नाही होत. आणि त्याच्यामुळं लिक्विड सॉल्व्हंट मध्ये जर आपण साखर पाणी करतो म्हटलं आणि साखर पाण्यामध्ये साखर जास्त विरघळायची आहे मला, तर मी प्रेशर दिल्यानं साखर विरघळते का? नाही. कारण साखरेचे मॉलिक्यूल जे असते क्रिस्टलाइन सॉल्यूट, they are not compressed by the external pressure, and that's why solubility of solid solute in liquid solvent is not affected by applying the external pressure, because solid solute are not compressed. Solid solute हे compress होत नसतात, म्हणून solid are incompressible. Hence change in pressure has no effect on the solubility of solid solute in liquid solvent. बरोबर आहे. अशा प्रकारे इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. हे झालं तुमचं फॅक्टर अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंट. आता काही याची छोटे छोटे अप्लिकेशन्स विचारले जात असते. म्हणजे तुम्हाला 3 सोल्यूट दिले जाईल आणि 3 सोल्यूट एका सॉल्व्हंट मध्ये तुम्ही डिझॉल्व्ह करून राहिले, तर यामध्ये कोणता सोल्यूट हे मॅक्झिमम सोल्युबिलिटी असेल, तर कोणता सोल्यूट हे मॅक्झिमम सोल्युबिलिटी असेल हे कसं चेक करसाल. जसं एक उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला, की आहे की नाही. जसं एक उदाहरण सांगतो मी आता, की सपोज तुमचा एक सॉल्व्हंट घेतलेला आहे. छोटे क्वेश्चन कसे विचारतात, हे पूर्ण असा पॉइंट विचारत नसते. आता तुम्हाला सोल्युबिलिटी विचारत असतात की तुम्ही एक सॉल्व्हंट घेतलेला आहे आणि हा सॉल्व्हंट आहे सायक्लोहेक्झेनॉल. सायक्लोहेक्झेनॉल म्हणजे अल्कोहोल आहे, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे. हा वाला सायक्लोहेक्झेनॉल हा सॉल्व्हंट घेतलाय तुम्ही, आहे की नाही. आणि यांच्यामध्ये आता मी अलग अलग सोल्यूट ऍड करतो. सोल्यूट ए ऍड केला मी एक हेक्झेन, काय ऍड केला? हेक्झेन ऍड केला. सोल्यूट दुसरा जो आहे तो ऍड केला मी NaCl. सोल्यूट थर्ड जो ऍड केला तो मिथिल अल्कोहोल. आणि सोल्यूट फोर्थ ऍड केला मी मिथिल सायनाइड. आणि मी विचारलं की यामध्ये सर्वात जास्त हे सोल्युबल कोणता असेल. बघा लक्षात ठेवायचं आहे, हे सायक्लोहेक्झेन घेतला, हेक्झेनॉल नाही घेऊ आपण, सायक्लोहेक्झेन घेऊ. बघा सॉल्व्हंट कोणता घेतला मी? सायक्लोहेक्झेन. ठीक आहे. आता सायक्लोहेक्झेन मध्ये सर्वात जास्त सोल्युबल कोण होईल? कारण हे ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक आहे याचा अर्थ हे काय? नॉन पोलर आहे. नॉन पोलर आहे हे. आणि नॉन पोलर मध्ये नॉन पोलर सर्वात जास्त डिझॉल्व्ह होईल. म्हणजे सर्वात जास्त डिझॉल्व्ह कोण होणार आहे? हेक्झेन. म्हणजे तुम्ही जर यांची ऑर्डर पाहिली तर हेक्झेन इज मोस्ट सोल्युबल, म्हणजे याची सोल्युबिलिटी सर्वात जास्त राहील. सेकंड नंबरवर हे दोन ऑर्गॅनिक राहतील. आता या दोन ऑर्गॅनिक मध्ये हा OH ग्रुप आहे आणि हा सायनाइड आहे. OH म्हणजे मोर पोलर आहे, OH पोलर आहे, सायनाइड लेस पोलर आहे. आता लेस पोलर मोर सोल्युबल होईल कारण हे नॉन पोलर आहे ना, म्हणून दुसऱ्या नंबरवर येईल तुमचा मिथिल सायनाइड. तिसऱ्या नंबरवर येईल मिथिल अल्कोहोल. आणि सर्वात कमी सोल्युबल कोण होईल? तुमचा NaCl, कारण हा पोलर आहे आणि पोलर आणि नॉन पोलरचा 36चा आकडा आहे. त्याच्यामुळे सर्वात कमी सोल्युबिलिटी असेल NaCl ची. कशामध्ये? सायक्लोहेक्झेनॉल. बस असे क्वेश्चन्स विचारणार आहे. बरोबर आहे. म्हणजे एक्झॅक्टली
तुम्ही जे पॉइंट शिकले की लाईक डिझॉल्व लाईक केमिकली सिमिलर जर असेल सोल्यूट आणि सॉल्व्हंट तर ते मोर डिझॉल्व्ह होत असते. बरोबर आहे. पण बाकी हे सर्व माहिती पाहिजे आपल्याला की पोलर नॉन पोलर सोल्यूटचं टेम्परेचर वाढवलं सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करत असताना तर सोल्युबिलिटीवर कमीत कमी काय फरक पडते. ऍक्च्युली राईज व्हायला पाहिजे. कधी एक्झोथर्मिक कधी एंडोथर्मिक प्रोसेस पाहिल्या. एक्झोथर्मिक प्रोसेसमध्ये ते डिक्रीज होताना दिसलं असं म्हटलं गेलं. एंडोथर्मिक प्रोसेसमध्ये ते इन्क्रीज होताना दिसलं. पण काही सॉल्यूट असे आहे की ज्यांच्यामध्ये टेम्परेचरवरचा काहीच फरक पडत नाही. एक्झोथर्मिक असो का एंडोथर्मिक प्रोसेस असो आहे की नाही ते इन्क्रीजच होते. समजलं इथपर्यंत. तर मॅक्झिमम सोल्यूटची ते इन्क्रीज होते. जनरली असं म्हटलं गेलं आहे की टेम्परेचर इन्क्रीजेस द सोल्युबिलिटी इन्क्रीज. पण क्वेश्चन असे विचारतात आपल्याला. हा झाला सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंट. तर काही अप्लिकेशन क्वेश्चन्स तुम्ही जर पाहिले तर मी जर याचे अप्लिकेशन क्वेश्चन असले तर तुम्हाला ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पाठवून देतो. तुम्ही सॉल्व्ह करून पाहा. छोटे छोटे क्वेश्चन्स असतील तर तुमचा हा पॉइंट क्लिअर होऊन जाईल. आता आपण पाहणार आहोत सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. आतापर्यंत सॉलिड इन लिक्विड पाहिलं आणि त्याचे फॅक्टर अफेक्टिंग पाहिले.